तर नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये. तर उद्या आहे गणपती विसर्जन. तर गणपती विसर्जनानिमित्त मी प्रसादासाठी ही बर्फी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये, घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण एकदम म्हैसूर पाकसारखी तोंडात जाताच विरघळणारी सॉफ्ट, मऊ, नरम, मुलायम बर्फी बनवणार आहोत. तेही अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये. चला तर मग लगेचच ही सॉफ्ट बर्फी बनवण्यास सुरुवात करूया. गणपती विसर्जनाकरिता प्रसादासाठी स्पेशल बनवलेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता लगेचच आपण प्रसादाची ही बर्फी बनवण्यास सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा. हे बघा एकदम म्हैसूर पाकसारखी एकदम सॉफ्ट, नरम, मुलायम झालेली आहे. आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. आणि लाईकसुद्धा करा. आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा. तर हे बघा मी इथे अर्धा वाटी घेतलेला आहे, अर्धी मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी छोटी वाटी रवा घेतलेला आहे. आता आपण हे एकत्र करूया, प्लेटामध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. तर हे बघा अगदी थोडंसं यामध्ये मी मीठ टाकत आहे. त्यानंतर आपण इथे टाकूया 3 ते 4 छोटे चम्मच गरम केलेलं छान असं गरम तूप टाकायचं आहे. तूप छान अगोदर छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं. तुमच्याकडे तूप नसेल वेळेवर तर तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता, जे तुम्ही स्वयंपाकात तेल वापरता ते. तर ते गरम केलेलं तूप यामध्ये आपण टाकूया. छान मिक्स करून घ्यायचं. आता 3 ते 4 छोटे चम्मच मी इथे घेतलेलं आहे. या प्रमाणातच हे सर्व साहित्य घेतलं की बर्फी खूप छान तयार होते. अगदी स्वस्तामध्ये मस्त अशी छान बर्फी गणपती विसर्जनाकरता प्रसादासाठी तुम्ही नक्की बनवू शकता. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं साधं नॉर्मल, गरम पाणी वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे. साधं नॉर्मल पाणी टाकून हे पीठ छान भिजवून घ्यायचं. आणि हे पीठ आहे ना एकदम नरम नाही भिजवायचं, जसं पोळी करता भिजवतो तसं भिजवायचं नाही आहे, थोडं कडक ठेवायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ भिजवून घेऊया आपण. आणखी थोडं पाणी टाकूया यामध्ये. हे बघा. आणि काल मी गणपती विसर्जनाकरता स्पेशल अनंत चतुर्दशी निमित्त पूर्ण थाळीचा जो व्हिडिओ आहे, नैवेद्याची थाळीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. झटपट थाळी आपण बनवलेली आहे आणि थाळीमध्ये मी अंगुरी रसमलाईसुद्धा बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की बघा. हे बघा पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या थोड्या जाडसरच ठेवायच्या, पातळ पुऱ्या नाही ठेवायच्या, एकदम थोड्या जाड ठेवायच्या. तर पुरी आपण लाटून घेऊया. हे बघा पुरी लाटल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, मी सांगते तुम्हाला. अशा प्रकारे हे बघा छोट्या छोट्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. तर पुरी लाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पुरीवरती आहे ना चाकूने छिद्रे करायचे आहेत. चाकू किंवा फोर्क वगैरे चा पण तुम्ही इथे वापर करू शकता. हे बघा अशा प्रकारे छिद्रे करून घ्यायचे आहेत, छेद करून घ्यायचे आहेत पूर्ण पुरीवर. अशाच प्रकारे आपण संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत ना तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा म्हणजे आपली ही पुरी जी आहे ना तळताना फुगली नाही पाहिजे, त्याकरता आपण इथे छिद्रे करून घेत आहोत. हे बघा अशा प्रकारे आता आपण संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत तयार करून घेऊया. तर हे बघा संपूर्ण पुऱ्या तयार झालेल्या आहेत. कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेले आहेत आणि मी संपूर्ण पुऱ्यांना अशा प्रकारे छेद करून घेतलेले आहेत. आता आपण या पुऱ्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी एकदम छान अशी ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तेल छान गरम केलेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये ही बर्फी तयार होते, फार जास्त वेळ लागत नाही. आणि जर तुमच्याकडे गणपती वगैरे असेल घरगुती तर त्यामुळे वेळ वगैरे मिळत नाही असं प्रसाद वगैरे बनवल्याला, तर तुम्ही झटपट ही बर्फी तयार करू शकता. घरगुती साहित्यामध्ये साहित्यसुद्धा अगदी घरी अवेलेबल असणारं आहे, तुम्ही बघू शकता. गव्हाचं पीठ, रवा वगैरे घरी अवेलेबल असतं आपल्याकडे हे साहित्य नेहमी. तर घरच्या साहित्यामधून आपण छान अशी हलवाई स्टाईल बर्फी बनवू शकतो. खायला खूपच छान वाटते. तुम्ही करून बघा, करून बघितल्यानंतरच तुम्हाला एक्सपिरियन्स येईल किती छान वाटते ही. तर मंद आचेवर ही पुरी छान तळून घ्यायची आहे. हे बघा
तर हे बघा पुरी आपली तळून इथे रेडी झालेली आहे. आपण संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत अशाच प्रकारे तळून घेऊया. हे बघा आता पुऱ्या तळून झाल्यानंतर हे बघा पुऱ्या आपल्या तळून झाल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे, पुऱ्यांचे जे आहे ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि हे पुऱ्यांचे तुकडे जे आहेत आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. हे बघा. तर हे बघा आता मिक्सरमध्ये आपण हे तुकडे छान बारीक करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये हे पुरीचे जे तुकडे आहेत छान बारीक करून घेतलेले आहेत. हे बघा कसं छान असा रवा इथे मिश्रण तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये घ्यायचं आहे साधारणतः अर्धी छोटी वाटी पाणी, अर्धी वाटीपेक्षाही कमी घ्यायचं आहे पाणी. आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. आता आपल्याला याचा एक तरीचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही गुळाऐवजी इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आता गुळाचा आपण पाक तयार करून घेऊया. तर हे बघा इथे गुळाचा पाक तयार झालेला आहे. एक तारी पाक इथे करायचा. आता गॅस बंद करून द्यायचा आणि हे जे मिश्रण आहे ना पुरीचं ते यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे. तर याच प्रमाणात घ्यायचं सगळं साहित्य, म्हणजे छान अशी परफेक्ट बर्फी इथे तयार होते. आता हे मिश्रण यामध्ये टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या मिश्रणाकरता एकदम परफेक्ट पाक इथे झालेला आहे. परफेक्ट क्वांटिटीमध्ये, कमीही नाही आणि जास्तही नाही. छान मिक्स करून घ्यायचं आणि एका ताटाला तूप लावून ठेवायचं साईडला. हे बघा गरम गरम पाकामध्ये मिश्रण टाकल्यानंतर छान असं मिक्स होतं. तर मी एका ताटाला ऑलरेडी तूप लावून ठेवलेलं आहे. हे बघा आता हे मिश्रण जे आहे ना हे तूप लावलेल्या ताटामध्ये छान असं सेट करून घ्यायचं. हे बघा हे बघा अशा प्रकारे गरम गरमच मिश्रण टाकायचं, थंड वगैरे नाही होऊ द्यायचं, म्हणजे बर्फी जी आहे छान अशी सेट होते. नाहीतर मग हे मिश्रण जे आहे ना कडक येऊन जातं. हे बघा आता आपण छान असं सेट करून घेऊया हे मिश्रण. हे बघा. तर संपूर्ण व्हिडिओ प्लीज वॉच करा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि तुम्ही बघू शकत असाल किती कमी साहित्यामध्ये किती छान आपली बर्फी इथे तयार होत आहे. हे बघा छान असं सेट करून घ्यायचं अशा प्रकारे चम्मचनी. हे बघा अशा प्रकारे चम्मचनी हे बघा चारही साईडनी सेट करून घेऊया आपण. त्यानंतर या बर्फीवरती थोडं गार्निशिंग करता आपण काजूचे, पिस्ता किंवा बदामचे काप टाकू शकता. मी इथे काजूचे काप थोडे वरून टाकत आहे. हे बघा तुम्हाला जेही ड्रायफ्रूट्स आवडतात ते यावरती छान असं गार्निशिंग करता टाकू शकता. आणि हे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर चम्मचने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे हे मिश्रणामध्ये छान असे ते सेट होतात. आणि आता थोडा वेळ ठेवायचा आपल्याला हे सेट होण्याकरता. साधारणतः अर्धा तास ठेवलं तरी चालतं. फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, कुठेही ठेवू शकता. तर हे बघा आता आपण याचे चाकूने कट करून घेऊया, छोटे छोटे पीसेस करून घेऊया. हे बघा अजिबात तुटत नाही आहे किंवा काही नाही. आपली बर्फी एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि इतकी सॉफ्ट होते की नाही की आपल्याला असं वाटते की आपण मैसूर पाकच खात आहोत इथे. हे बघा
हे बघा किती छान अशी बर्फी इथे तयार झालेली आहे. तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा प्लीज. फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असल्यास मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि माझ्या सर्व रेसिपीज अगोदरपासूनच्या सर्व वॉच करा, बघा आणि त्यानंतर सबस्क्राईब करा. तर हे बघा अगदी छान अशी मार्केटसारखी, मैसूर पाकसारखी, तोंडात जाताच अगदी विरघळणारी सॉफ्ट मऊ मुलायम बर्फी इथे तयार झालेली आहे. अगदी झटपट कमी साहित्यामध्ये घरच्या घरी स्वस्तामध्ये मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे. गणपतीच्या प्रसादासाठी झटपट तुम्ही तयार करू शकता अशी बर्फी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा. आणि स्वस्थ राहा, मजेत राहा, हेल्दी फूड खात राहा. स्पेशली पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.